नमस्कार, मी प्रशांत कदम. मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये ज्वलंत प्रश्न बनलेला आहे आणि सातत्यानं गेल्या काही वर्षांपासून या मराठा आरक्षणाचा प्रश्न जेव्हा चर्चेत येतो, तेव्हा अजून एक मुद्दा त्याच्यामध्ये केंद्रस्थानी असतो, तो म्हणजे हैदराबाद गॅझेटचा. आत्ता सुद्धा मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करतायत आणि त्या आंदोलनाच्या दरम्यान हैदराबाद गॅझेट संदर्भात तत्वतः मान्यता आहे असं सुद्धा विधान सरकारनं केलेलं आहे. पण काय आहे नेमकं हे हैदराबाद गॅझेट? ते स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर चर्चेमध्ये का आहे? म्हणजे मी सुद्धा जेव्हा इतक्या वर्षांपासून पत्रकारिता करतोय, जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या आधी मला या गॅझेटच्या आधारे आरक्षण कुणीतरी मागतंय ही गोष्टच माहिती नव्हती. आणि आरक्षण म्हटल्यानंतर आपल्याला माहितीये की ते कशाच्या आधारावरती दिलं जातं, तर कमिशन स्थापन होतात, मग त्यांचे रिपोर्ट्स येतात आणि त्याच्या आधारे मग सरकार जे आहे ते आरक्षण देत असतं. पण इथं या गॅझेटचा आधार नेमका का घेतला जातोय, तो किती बरोबर आहे, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि मुळात याची एक गॅझेटची जी प्रक्रिया आहे ती नेमकी काय आहे? हैदराबाद आणि सातारा ही दोनच गॅझेट या आरक्षणाच्या बाबतीत सातत्यानं का चर्चेमध्ये येत आहेत? आणि खूप इंटरेस्टिंग कथा या सगळ्यामध्ये आहे. तुम्हाला बरेच रंजक मुद्दे जे आहेत ते या गॅझेट बद्दलचे ऐकायला मिळतील. माझ्यासोबत आता तुम्हाला स्क्रीनवरती मगापासून दिसत आहेत ते आहेत साहित्यिक, कादंबरीकार, माजी सनदी अधिकारी, इतिहास संशोधक विश्वास पाटील, जे या मुद्द्यावरती गॅझेटचा अभ्यास म्हणजे अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत वेगवेगळे रेकॉर्ड्स ते स्वतः जाऊन तपासतायत आणि या गॅझेटचा एक संशोधक वृत्तीनं अभ्यास जो आहे तो गेल्या काही वर्षांपासून ते करतायत. म्हणून आज आपण त्यांच्याकडून अतिशय सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत हा गॅझेटचा विषय नेमका काय आहे आणि तो का आपल्यापर्यंत म्हणजे इतक्या वर्षानंतर पुन्हा पुन्हा येतोय. सर, सगळ्यात आधी तर तुमचं स्वागत या चर्चेमध्ये. आणि मला पहिला प्रश्न तर हा आहे की मुळात तुम्ही या विषयाकडे कसे वळलात हे आपल्या प्रेक्षकांना सांगा, की गॅझेटचा अभ्यास किंवा या आरक्षणाच्या आंदोलनाच्या निमित्तानं गॅझेटच्या या सगळ्या अभ्यासामध्ये तुम्ही स्वतःला का वाहून घेतलंय? मला एक इतिहासाचा विद्यार्थी म्हणून माझं असं लक्षात आलं की मराठवाड्यापासून, कोल्हापूर पासून लाखो मराठा बांधव किंवा जे पिचलेले आहेत ते लोक एवढे मोर्चे काढतायत आणि अभ्यासाच्या दृष्टीनं कोणीच मुळामध्ये जाऊन पाहत नाही. आणि हे कुठेतरी अभ्यासाच्या पातळीवरची लढाई कोणीतरी लढणं गरजेचं आहे. आणि खरं काय आहे नेमकं या दृष्टिकोनातून मी या विषयाकडे ओढला गेलो आणि 1.5 ते 2 वर्ष मी माझी कामं बऱ्यापैकी बाजूला ठेवून दिल्लीची पार्लमेंटची लायब्ररी असेल किंवा जनगणनेचं मदर रेकॉर्ड असेल किंवा हैदराबादचं 3 नाक्यावरचं मुख्य ऑफिस आणि इतर काही डिस्ट्रिक्ट ऑफिसेस, तहसील ऑफिसेस, इव्हन मराठवाड्यातली काही तहसील ऑफिसेस मी पाहिली आणि सगळं रेकॉर्ड पाहून एक धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला की हे नेमकं हैदराबाद गॅझेट म्हणजे काय आहे. ओके, आता मला सांगा की आत्ता आरक्षणाच्या सगळ्या प्रश्नामध्ये सातत्यानं जेव्हा उल्लेख होतो तेव्हा हे गॅझेट कुठल्या वर्षाचं आहे? म्हणजे मी तुम्हाला सांगू का, पहिला महत्वाचा मुद्दा असा आहे की हैदराबाद गॅझेट नावाची कुठलीही संकल्पना अस्तित्वात नाही. हैदराबाद गॅझेट म्हणून असं गॅझेट नाही. तर ही जी सगळी गॅझेट्स आहेत ती ब्रिटिश कालीन गव्हर्नमेंटनी, ऑल इंडिया गव्हर्नमेंटनी साधारणतः 1884-85 पासून भारतातली ब्रिटिश शासन व्यवस्था आणि इथला इतिहास, भूगोल, पिकं, माणसं यांची साकल्यानं माहिती व्हावी म्हणून अनेक संशोधक, शास्त्रज्ञ कामाला लावून संपूर्ण भारताची काश्मीर पासून ते रामेश्वर पर्यंत प्रत्येक जिल्ह्याची खुलासेवार डिस्ट्रिक्ट गॅझेट तयार केली. आणि ह्या डिस्ट्रिक्ट खुलासेवार डिस्ट्रिक्ट गॅझेटची पानं जी आहेत ती साधारणतः 400-500 पानं आहेत. आणि याचे जे व्हॉल्यूम आहेत याचे व्हॉल्यूम आहेत एकूण जवळजवळ 34 व्हॉल्यूम्स आहेत, जे मोठे व्हॉल्यूम आहेत. आणि त्या 5व्या व्हॉल्यूम मध्ये निजाम डॉमिनियन म्हणजे हैदराबादच्या निजामाचं राज्य असा जो खंड आहे तो 5वा खंड आहे. त्याला आपल्याला फार तर हैदराबाद गॅझेट म्हणावं लागेल. आणि जसं आपण हा 5वा व्हॉल्यूम,
ही ब्रिटिशांनी संपूर्ण देशामध्ये राबवलेली आहे. म्हणजे त्याचा एक ऑफिशियल पब्लिकेशन असा एक सरळ अर्थ होतो आणि ते ऑफिशियल पब्लिकेशन हे ऑफिशियल पब्लिकेशन 1890 ते 2000 पर्यंत म्हणजे पहिल्या 10 वर्षातच हे केलं. आणि गमतीची गोष्ट म्हणजे ज्या महात्मा फुल्यांनी हंटर कमिशन समोर साक्ष मांडली असं म्हटलं जातात, हे हंटर साहेब या गॅजेटियरचे संपादक होते. हे 34 व्हॉल्यूम पैकी बहुतांश व्हॉल्यूम हे हंटर सारख्या जबरदस्त माणसानं तयार केलेले आहेत. आणि ह्या गॅजेटचा मुख्य आधार काय होता, तर ब्रिटिशांनी 1881 साली जी पहिली जनगणना केली, सेन्सस केली, ती सेन्सस आधारभूत धरून इथला इतिहास भूगोल सगळं लक्षात धरून ही डिस्ट्रिक्ट गॅजेट्स बनवलेली आहेत. आणि त्याच्यामधला जो 5वा व्हॉल्यूम आहे हा हैदराबादच्या निजाम डॉमिनियन म्हणून म्हटलेला आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जसं 10वीच्या अभ्यासाला आपण नवनीत गाईड करतो, तसं हे सगळे खंड सगळ्यांना वाचता येणार नाहीत, म्हणून ब्रिटिशांनी पुन्हा प्रोव्हिन्शियल गॅजेट्स बनवली. आता उदाहरणार्थ त्यावेळेला आपला सिंध पाकिस्तान प्रांत होता, तर सिंध पाकिस्तान प्रांताचं एक प्रोव्हिन्शियल गॅजेट, ईस्टर्न बंगाल आणि आसाम यांचं एक प्रोव्हिन्शियल गॅजेट. तर अशा पद्धतीनं ही सगळी प्रोव्हिन्शियल गॅजेट बनवली, ज्याच्यामध्ये 1908 ला जे प्रोव्हिन्शियल गॅजेट झालं ते डॉमिनियन जे आहे यांचं आपल्या हैदराबादच्या निजामाचं, त्याच्यावरचं हे डॉमिनियन जे आहे ते साधारणतः 1908चं आहे. तर मी तुम्हाला सांगतो त्याचे काही सर्वे रिपोर्ट मी तुम्हाला दाखवू इच्छितो तुमच्या समोर. मी काय काय पाहिलेलं आहे. हा सेन्सस ऑफ इंडिया 1881चा हा अहवाल पहा. हा सेन्ससचा अहवाल म्हणजे गॅजेट सोडून सेन्सस डॉक्युमेंट. त्याच्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह स्केच हिज हायनेस द निजाम डॉमिनियन, हे त्यावेळेला 1884 ला तयार केलेला आहे. हा जो मोठा खंड आहे 700-800 पानाचा, हा निजामाच्या डॉमिनियन बद्दल आहे, जो 1884 ला वरिष्ठ ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तयार केलेला आहे. त्याच्यानंतर हे सेन्सस ऑफ इंडिया हैदराबाद स्टेट हे 1981चा प्रमुख अहवाल माझ्याकडे आहे. त्याच्यानंतर सेन्सस ऑफ इंडिया 1891चा हा वेगळा अहवाल ब्रिटिशांनी तयार केलेला, त्याची सगळी डॉक्युमेंट माझ्याकडे आहे. त्याच्यानंतर हैदराबाद स्टेट 1901चा अहवाल, दर 10 वर्षांनी हे अहवाल तयार केलेले होते. हा 1901चा अहवाल माझ्याकडे आहे. त्याच्यानंतर सेन्सस ऑफ इंडिया हे बॉम्बे प्रेसिडेन्सीचा 1881चा हा अहवाल माझ्याकडे आहे. त्याच्यानंतर साऊथ इंडिया, सदर्न इंडियाचा ब्रिटिश आणि जो 1931 ला प्रचंड मोठा अहवाल तयार केलेला होता, तो 1931चा हा सगळा अहवाल माझ्याकडे आहे. म्हणजे जवळजवळ सगळे जेवढे भारतात उपलब्ध आहेत, पार्लमेंटमध्ये उपलब्ध आहेत किंवा सेन्ससच्या लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत, ते सगळे अहवाल मी मिळवलेले आहेत. बरं सर, मला एक प्रश्न बेसिक आता हा आहे की आपल्याकडं, म्हणजे मी इंट्रोडक्शन मध्ये पण उल्लेख केला की आपल्याकडं जेव्हा रिझर्वेशन किंवा काही गोष्टी देण्याचा विषय असतो तेव्हा एक कमिशन स्थापन होतं. स्वातंत्र्यानंतर मंडल कमिशन स्थापन झालेलं होतं, मग त्याच्या आधारावरती ओबीसी कमिशन, ओबीसींना आरक्षण मिळालं. आता जे आरक्षण मागितलं जातंय ते गॅझेटच्या आधारे आपण मागतोय असं होत नाहीये का? आणि ते गॅझेट पण स्वातंत्र्यपूर्व काळातलं आहे, तर ते किती रिलेव्हंट आहे तुम्हाला आज असं वाटतं? आणि त्याच्या आधारे आता इतक्या वर्षानंतर आरक्षण दिलं जाऊ शकतं का? पहिल्यांदा तुमचं थोडंसं मत त्याच्याबद्दल जरा प्रेक्षकांना नाही. त्याच्यामध्ये आता आपण, मी सांगतो आता लोक काय पाहतात तेवढंच मी तुम्हाला सांगतो. आता लोकांच्याकडे हे फक्त औरंगाबादचं 1884चं गॅजेट आहे, जे फक्त 2 जिल्ह्याची माहिती सांगतं. एवढंच बहुतांश लोकांच्या हातामध्ये आहे 1884चं. औरंगाबाद आणि जालना फक्त, हे काही याचं संपूर्ण निजामाचं डॉमिनियनचं हे बोलू शकत नाही. हे फक्त औरंगाबाद आणि जालन्याची आकडेवारी 1884चं हे गॅजेट आहे. दुसरं गॅजेट जे आपण बोलतो
त्या गॅझेटमध्ये हे सातारा गॅझेट आहे. सातारा गॅझेटची कॉपी आहे. सातारा म्हणतो ही ते गॅझेट आहे. हे पण डिस्ट्रिक्ट गॅझेट आहे. आणि ते 1884च आहे. हे पण 1884च आहे. त्याच्यानंतर हैदराबाद हे बेळगावचं गॅझेट आहे. हे बेळगावचे गॅझेट हे मी का दाखवतोय तुम्हाला. माझ्याकडे सगळी गॅझेट आहे. बेळगावचं गॅझेट आहे, सातारचं आहे, पुण्याचं आहे, मग नांदेडचं आहे, सोलापूरचं आहे, नाशिकचं आहे. या सगळ्यामध्ये सर्व जाती धर्माची वर्णनं करणारी 300-300 पानं आहेत. प्रत्येक जातीचे लोक कसे राहतात, कुठे राहतात, त्यांची रीती काय, भाती काय, त्यांची लोकसंख्या किती, स्त्रिया किती, मुलं किती, यंग एज मधले किती. आणि त्याच्यामध्ये सातारा गॅझेटमध्ये जवळजवळ कुणब्यांचं वर्णन करणारं अव्वल इंग्रजीमध्ये 20 ते 25 पानाचं वर्णन आहे. बेळगाव गॅझेटमध्ये 30 पानाचं वर्णन आहे. पुणा गॅझेटमध्ये पण असं 30-35 पानाचं वर्णन आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्या व्याख्या आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आता अनेक लोकांच्या हातात हे असेल प्रोव्हिन्शियल इम्पेरियल प्रोव्हिन्शियल गॅझेट ज्याला आपण म्हणतो, हे हैदराबाद गॅझेट, हे प्रोव्हिन्शियल सिरीज मधलं हैदराबाद गॅझेट हे 1909 ला पब्लिश झालेलं होतं. वेबसाईटवरती सुद्धा हेच अवेलेबल आहे. हो, हा, हेच अवेलेबल आहे. तर हे प्रोव्हिन्शियल गॅझेट आहे. हे मूळ गॅझेट नव्हे. अनेक गॅझेटचं एक सार आहे, त्याला हे प्रोव्हिन्शियल गॅझेट म्हणतात. हे 1909 ला पब्लिश झालेलं आहे. आणि ह्याची जर वर्णनं यातली तुम्ही वाचली तर तुमच्या असं लक्षात येईल की लोकसंख्येचा ट्रेंड काय आहे 1891 पासून तो याच्यामध्ये आढळेल. महत्वाची गोष्ट, सर्वे सुरू व्हायला भारतात कधी सुरुवात झाली, मग निजामाचं स्टेट असो किंवा बॉम्बे प्रेसिडेन्सी असो, 1865 ते 70च्या दरम्यान ब्रिटिश सरकारनं ब्रॅडले आणि कंपनी नावाची जागतिक कंपनी इथं नेमली. आणि त्यांनी काही आपले 500-1000 घोडी लावून गावोगाव माणसं पाठवून पहिला सर्वे केला. म्हणजे निजामाच्या राजाचा पहिला सर्वे कधी झाला? 1865 ला झाला. आणि मग 1865 ते 1800 साधारणतः 79 पर्यंतचे आकडे जे आहेत ते 1881 मध्ये आले. त्यानंतर 1891 ची दुसरी जनगणना झाली. त्यानंतर 1901 ची तिसरी जनगणना झाली. आणि हे जे प्रोव्हिन्शियल गॅझेट आहे याच्यावर ही तारीख बघितली तर सेटलमेंट सुप्रिटेंडेंट ऑफ गव्हर्नमेंट प्रिंटिंग कलकत्ता, सुप्रिटेंडेंट ऑफ गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेस कलकत्ता 1909 ला हे हैदराबाद गॅझेट जे प्रोव्हिन्शियल गॅझेट आहे ते छापलेलं आहे. म्हणजे ह्या एका गॅझेट मधून आपल्याला काय मिळतं की साधारणतः 1870 ते 1909-6 पर्यंत साधारणतः म्हणजे 35-40 वर्षाची लोकसंख्या मिळते. ती फक्त मराठ्यांची आहे का? नाही, ती सर्व जाती धर्माची आहे. आता मुळात आपल्याला मराठवाडा म्हणजे काय तो समजून घ्यायला पाहिजे, किंवा हैदराबाद स्टेट काय होतं. हैदराबाद निजाम डॉमिनियन स्टेट, याच्यामध्ये 17 जिल्हे होते. आणि या 17 जिल्ह्यामधले आपल्याशी संबंधित जे जिल्हे आहेत ते हैदराबाद, येलगंदल, नळगोंडा, वारंगळ, बिदर, इंदूर, मेहबूबनगर, मेडक, शिरपूर, तांडूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, गुलबर्गा, नलदुर्ग, रायचूर, लिंगसूर. आता नलदुर्ग हा जुना जिल्हा महत्वाचा, कारण नलदुर्ग पासून आपला उस्मानाबाद झाला. आणि 1956 ला ज्या वेळेला रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट झालं त्यावेळेला ह्या एका जिल्ह्याचे 3-3 भाग झाले, 3-3 राज्यात गेले. काही कर्नाटकामध्ये गेले, काही निजामाच्या हैदराबाद मध्ये राहिले आणि काही महाराष्ट्रामध्ये आले. तर आपल्याला जो आधार आहे तो हैदराबाद प्रोव्हिन्शियल गॅझेटचा आहे. आणि ह्या हैदराबाद प्रोव्हिन्शियल गॅझेटच्या बाबतीत काय म्हटलेलं आहे हे आपल्या दृष्टीनं महत्वाचं आहे. बर, काय म्हणजे जेव्हा आरक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा असं या गॅझेटचा हवाला का दिला जातोय? म्हणजे निजामाच्या काळामधल्या या गॅझेटमध्ये कुणब्यांची अवस्था काय सांगितलेली आहे? तुम्ही जेव्हा ही सगळी गॅझेट म्हणजे अभ्यासली तेव्हा त्या काळातल्या कुणबांच्या अवस्थेबद्दल तिथं काय लिहून ठेवले थोडक्यात जरा प्रेक्षकांना? नाही, मी थोडक्यात तुम्हाला सांगेन की मूळ व्हॉल्यूम जो आहे, व्हॉल्यूम नंबर 5,
जो हंटर साहेबांनी तयार केलेला आहे, जो 1881चा आहे, त्याच्यामध्ये पान क्रमांक 246 वर हे पाच सगळ्या जातींची लोकसंख्या दिलेली आहे, की बर. किती किती कुठल्या कुठल्या जाती धर्माचे लोक होते याची लोकसंख्या दिलेली आहे. त्यानुसार मराठ्यांची पण वेगळी लोकसंख्या दिलेली आहे बरं. याच्यामध्ये हैदराबाद, हा 1884 नुसार हैदराबाद मध्ये काय परिस्थिती होती, तर कुणबी 16,58,665 राहत होते संपूर्ण हैदराबाद स्टेटमध्ये. 16 लाख आणि आणि मराठा किती? आणि 16 लाख. मराठा 3,69,636. म्हणजे बर. मराठ्यांची वेगळी संख्या त्यांनी लिहिलेली आहे तेव्हा सुद्धा म्हणजे 1884 मराठ्यांची ला. 5 पट संख्या कुणब्यांची आहे जवळपास. हा म्हणजे कुणबी पुन्हा एकदा सांगतो 16,58,665, मराठा 3,69,636, बेरड 1,19,000, चांभार 4,00,000, धनगर 4,82,000, गवळी 2,12,000, शिंपी 30,000, लिंगायत 97,000, सगळ्या असं जातींची सगळ्या जाती आहे. माळी 83,000, महार, मान, मातंग सगळ्यांची संख्या आहे त्याच्यामध्ये. सगळ्यांची लिहिलेली आहे. नाही, पण त्याच्यातला मुद्दा हा महत्वाचा आहे की तुम्ही आता जी आकडेवारी सांगितली की मराठ्यांची संख्या त्याच्यामध्ये कमी नमूद आहे आणि कुणब्यांची 5 पट आहे तिथं जवळपास. मग स्वातंत्र्यानंतर हे चित्र जे आहे ते बरोबर उलट झालं आणि अचानकपणे सगळे त्यावेळीचे लोक जे आहेत ते मराठाच गणले जाऊ लागले. तर आता आपण जे आरक्षण मागतोय या गॅझेटच्या आधारे मागणं किती योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, हे पहा, प्रत्येक जिल्ह्याचं पर्टिक्युलर वर्णन केलेलं आहे. ब्रिटिशांनी ते जबाबदारीने केलेलं आहे आणि ते आपण जबाबदारीनं पाहिलं पाहिजे. त्यामुळे मला थोडासा वेळ द्या. हे मी अगदी ओरिजिनल डॉक्युमेंट मधून सांगतोय तुम्हाला. आणि ते त्यावेळेला त्यांना काही माहिती नव्हतं भारताला स्वातंत्र्य मिळणार आहे किंवा काँग्रेस पार्टी बीजेपी पण येणार आहे आणि निवडणुका लढवल्या जाणार आहेत, ही काही स्वप्न त्यांना पडली नव्हती. ब्रिटिश हे बौद्धिक दृष्ट्या आपल्यापेक्षा खूप हुशार, प्रामाणिक होते आणि सत्याला सामोरे जाणारे होते. आणि त्यामुळं आता औरंगाबादचा जर विचार केला तर औरंगाबादला 1881 पासून 1901 पर्यंतचे आकडे आहेत माझ्याकडे. तर औरंगाबाद आणि जालन्यामध्ये मराठा कुणब्यांची संख्या ही 1909च्या दरम्यान 2,88,825 दिलेली आहे. माळ्यांची संख्या 28,000 आहे. महार समाजाची संख्या 65,000 आहे. म्हणजे सर्व लोकांची आहे. आणि त्याच्यात महत्वाचं काय आहे की ज्या नोंदी आहेत, त्या नोंदी ज्या आहेत ब्रिटिशांनी केलेल्या, त्या मला खूप महत्वाच्या वाटतात तिकडे प्रोव्हिन्शियल. पण या गॅझेट बद्दल म्हणजे त्याच्यात वैयक्तिक नोंदी नाहीयेत नावांच्या, असं पण काहीतरी एक मुद्दा होता की फक्त आकडेवारी आहे. वैयक्तिक नोंदी कशा असतील? वैयक्तिक नोंदी ह्या कस्टोडियन ऑफ गव्हर्नमेंट रेकॉर्ड्स म्हणजे डिस्ट्रिक्ट कलेक्टरनं ठेवायच्या असतात. त्या जबाबदारीने ठेवल्या की नाही हा नंतरचा प्रश्न आहे. ह्या सगळ्या गॅजेटमध्ये हे एवढं येणं शक्य नाही. पण आता नांदेड जिल्ह्याचं उदाहरण बघू. 1901 ला 50,384 एकूण होते, 5 लाख होते. पैकी मराठा, कुणबी किंवा त्याला कापू म्हटलं जायचं, त्यांची संख्या 1,29,700 होती. आणि पान क्रमांक 34 वर ब्रिटिशांनी लिहिलेला रिमार्क काय आहे? द प्युअरली ऍग्रिकल्चर कास्ट नंबर 1,71,600 or about 30%. The most important among them is being Maratha, Kunbi or Kapus. म्हणजे 1,71,000 जे शेतीवर काम करणारे होते त्यापैकी 1,29,000 हे कुणबी होते. असं स्पष्ट नोंदवलेलं आहे, प्रत्येक जिल्ह्याचं आहे. तुम्ही जे आकडे सांगताय त्याच्यामधनं एक मुद्दा म्हणजे त्याच्यातनं समोर येतोय की इतक्या मोठ्या संख्येनं जर ब्रिटिश काळामध्ये, निजामाच्या काळामध्ये जर कुणबी होते तर ते अचानक गेले कुठे आणि त्यांचा आरक्षणाचा मुद्दा मग आपण नाकारू कसा शकतो? म्हणजे संख्येच्या जोरावरती हे आपण म्हणू शकतो, हा मुद्दा त्याच्यातनं समोर येतो. नाही, आता एक मिनिट, दुसरं एक उदाहरण सांगतो. बीड जिल्ह्यामध्ये द मोस्ट न्यूमरस कास्ट is the Maratha Kunbi, numbering 1,96,000, more than 39% of the total population
पान क्रमांक 234 वर ब्रिटिशांनी लिहिलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, काहीतरी एक गव्हर्नमेंट ऑर्डर अशी झाली असली पाहिजे, अन्यथा 30 वर्ष 35 वर्ष ह्या नोंदी सलग होत्या, निरंतर होत्या, 1909 पर्यंत होत्या आणि ब्रिटिश सरकारनेच 1911 पासून त्या जातीवार गणना करायचं सोडून दिलं किंवा तशा नोंदी घेतल्या नाहीत. मग प्रश्न राहतो कुठं? 1911च्या सेन्ससमध्ये जातीवार नाही झालं, 1921च्या नाही झालं, 1931च्या नाही झालं आणि 1941ला दुसऱ्या महायुद्धामध्ये जनगणना झाली नाही, त्यामुळे आकडे नाही. मला असं म्हणणं वाटतं, पहिले मी एक माझी बाजू स्पष्ट करतो की सर्व मराठा महाराष्ट्रातले किंवा हैदराबाद मधले किंवा बेळगाव मधले सर्व मराठा हे कुणबी होते असं ब्रिटिश गव्हर्नमेंटचं रेकॉर्ड सुद्धा सांगत नाही. माझ्याकडे सर्व डिस्ट्रिक्टचे सगळे आकडे आहेत. सर्व मराठा कुणबी नव्हते, पण 80-85% हे कुणबी मराठा, आणि मराठा कुणबी हा शब्द ब्रिटिशांनी वापरलेला आहे, तो आम्ही वापरलेला नाही. किंवा त्या काळचे जे हिस्टॉरियन आहेत ज्यांनी द कास्ट्स अँड क्रीड्स ऑफ साऊथ इंडिया अशा तऱ्हेचे मोठे मोठे ब्रिटिश साहेबांनी जे ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा मराठा कुणबी असा शब्द आहे, तो नंतर कुणी घातलेला नाही. मला असं वाटतं की भारताचं पहिलं प्लॅनिंग कमिशन झालं, जे पंडित नेहरूंनी रशियन धर्तीवर आपल्याकडे प्लॅनिंग कमिशन सुरू केलं. तर त्या प्लॅनिंग कमिशनसाठी नियोजन करताना त्यांनी आकडे कुठले गृहीत धरले? त्यांनी ब्रिटिश काळातले आकडे गृहीत धरले. SC ST कमिशन साठी सुद्धा ब्रिटिश काळातले आकडे गृहीत धरले होते. आणि जर तुम्ही अशा सर्व कमिशनना जर ब्रिटिश काळातले आकडे गृहीत धरले असले तर हे तुम्ही का धरू शकत नाही? बर, तुम्ही एक लक्षात घ्या की संपूर्ण भारतामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1881 ला कुणबी किती होते, मातंग किती होते, महार किती होते, ट्रायबल किती होते? सगळ्या ठकारी भिकारी बंजारा वंजारा सगळ्या जातींच्या नोंदी आहेत. तर त्या 30-35 वर्षाची तुम्ही टक्केवारी काढा ना. आणि याही पेक्षा गेला बाजार, मला एवढं म्हणायचं आहे की कुठल्या ना कुठल्या माध्यमानं त्यांच्या गव्हर्नमेंट रेकॉर्डमध्ये जर नोंदी असतील तर त्या नोंदीकडे तरी संशयानं बघू नका. 1911 पासून ब्रिटिश गव्हर्नमेंटनी काही मागणी कुणी केली असेल म्हणून जातीवार करायचं सोडून दिलं, पण ज्यांच्याकडे दाखले आहेत त्यांना अधिकार द्या ना. माझ्या स्वतःच्या बाबतीत मी वैयक्तिक बोलतो, माझे आजोबा ईश्वरा पाटील, माझे पंजोबा पाटलू पाटील यांची नोंद मराठा कुणबी म्हणून आहे आणि ते मोडीमध्ये आहे, पण मला दाखला मिळाला नाही. त्यामुळं ज्यांना दाखले मिळाले अशा कमी बुद्धीच्या लोकांच्या हाताखाली मला जीवनभर काम करावं लागलं. त्यांना ते का झाले माझे साहेब? तर त्यांना तो दाखला मिळाला म्हणून. तर ज्यांचे दाखले आहेत त्यांना तरी तुम्ही अधिकार द्या ना, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि त्याच्या एका नव्हे, मुख्य व्हॉल्यूम मध्ये नोंदी आहेत, त्याच्यानंतर प्रोव्हिन्शियल गॅजेटर मध्ये नोंदी आहेत. आज जर तुम्ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचं एखादं दुसरं जजमेंट जर दाखवायला जाल तर हैदराबादच्या निजामाच्या काळामध्ये सुद्धा कुणबी बरोबर का मराठा बरोबर किंवा दोन्ही एक किंवा नाही या बाबतीत हायकोर्टाची सुद्धा जजमेंट झालेली आहे. ती कुणीतरी बारकाईने त्या काळात सुद्धा झालेला आहे. साधारण त्यांचे काय ऑब्झर्वेशन्स होते कोर्टाचे त्यावेळी? ऑब्झर्वेशन्स असे आहेत की शेतीवर काम करणारे बहुतांशी जास्तीत जास्त हे मराठा कुणबी आहेत, अशी ऑब्झर्वेशन्स आहेत ना. अशीच ऑब्झर्वेशन्स आहेत आणि अनेक दाखले तुम्हाला देता येतील. आता द ट्राईब्स अँड कास्ट्स ऑफ बॉम्बे या नावाचं पुस्तक आरी रेनथॉन नावाच्या साहेबांनी हे 1921च्या दरम्यान प्रकाशित झालंय. त्यावेळेला काही भारताला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं किंवा जातीपातीच्या रचनेवर फायद्याचा काही हिशोब नव्हता. त्यामुळे ते सुद्धा म्हटलंय, द फॅक्ट दॅट मराठा कुणबीज आर टू ग्रेट एक्सटेंट homogeneous is clearly due primarily to their being Maratha. It is so special interest. The meaning of the term Maratha Kunbi in its ethnic significance will be found more fully described as a Marathas. आणि
पुन्हा गमतीचा भाग असा की थोडं स्क्रीन मध्ये जे या. पुण्याचं गॅजेट झालं, हम्म, हम्म. हॅलो का, हा, येस, पुण्याचं जे पुण्याचं जी सेन्सस झाली, हम्म, पुण्याच्या सेन्सस मध्ये 4 लाख कुणबी मराठा दाखवलेले आहेत. आणि ही सेन्सस चालू असताना त्या सेन्ससला मदत करण्यामध्ये ज्यांच्या प्रेझेन्स मध्ये हे काम झालं ते महात्मा फुले होते. कारण बरं. महात्मा फुलेंना ब्रिटिश गव्हर्नमेंटनी पुणा म्युनिसिपल काउन्सिलवर सरकार नियुक्त सदस्य म्हणून नेमलेलं होतं. आणि याचा उल्लेख त्या वर्षीच्या त्या गॅझेटियर मध्येच आहे, पुण्याच्या गॅझेटियर मध्येच आहे. त्यामुळे ही काही सांगीवांगीची किंवा बनावू गोष्ट नव्हती. तर जेवढं उपलब्ध आहे त्याचा फायदा घेऊन त्या गरीब समाजाला कसा न्याय देता येईल, बरोबर. नाही किंवा आता तुम्ही असं, किंवा नाही, तुम्ही 2000. तुम्ही नाही नाही, ज्या वेळेला तुम्ही ठरवता ना की मराठ्यातले आमदार किती आहेत, मराठ्यातले खासदार किती आहेत, असं कोर्ट विचारतं, त्यावेळेला तुम्ही कोर्टामध्ये सादर केलं पाहिजे की मराठ्याच्या घरातले इतके आमदार आहेत आणि तितके खासदार आहेत आणि हे फक्त 60 ते 70 घरातलेच आहेत, गेली 70 वर्ष तेच आहेत. मग हे 70 श्रीमंत झाले म्हणजे मराठा समाज श्रीमंत झाला असं होऊ शकतं का हो? नाही, बरोबर आहे. तुम्ही मांडा ना. अगदी बरोबर मुद्दा आहे हा. म्हणजे वंचित मराठ्यांचाच प्रश्न आहे आणि तो मुळामध्ये अशा कृषक समाजाचा प्रश्न आहे की जो संपूर्ण देशभर आपल्याला इतका भीषण झालेला दिसतोय. मुळात शेतीची अवस्था इतकी बेकार झाल्यामुळे सुद्धा आज आरक्षणाचा प्रश्न इतका ज्वलंत बनलेला आहे, हे काही नाकारून चालणार नाही. पण सर, मला हे विचारायचंय, आता तुम्ही हिस्ट्री सगळी सांगितलीत या गॅझेट बद्दलची, त्याच्यामध्ये काय काय आहे हे पण सगळं सांगितलं. आता आपण थोडं 2025 मध्ये येऊयात, ज्यावेळी सरकार या आरक्षणाच्या बद्दल गॅजेटचा प्रश्न आला की असं म्हणतं की आम्ही जाऊन तिकडं रेकॉर्ड्स बघू वगैरे वगैरे. मुळात हैदराबाद गॅजेटसाठी हैदराबादला जायची गरज नसते, ते सगळे गॅजेट्स आणि रेकॉर्ड्स आपल्याकडेच उपलब्ध आहे, हे पण तुम्ही सांगत आहातच. पण मला एक सांगा की आता या इतक्या वर्षानंतर म्हणजे केवळ त्या टक्केवारीच्या आधारे आपण कसं हे आरक्षण देऊ शकतो? सरकार असं म्हणते की त्याच्यामध्ये काहीतरी कायदेशीर अडचणी येतात म्हणून वगैरे, काय असू नाही नाही, शकतात? मध्ये हे पहा, मध्ये जरा जास्त मराठ्यांच्याकडे काही पुरावे सापडले म्हणून काही मंडळींनी हे बोगस आहे बोगस आहे असं जे म्हटलं ते मला अजिबात आवडत नाही. कारण 35-40 वर्षाचं निरंतर सहवास, निरंतर वास या भूमीतला हा ब्रिटिश रेकॉर्ड दाखवतोय. आणि हिरोशिमा आणि नागासाकी सारखा आमच्या कुठल्या जिल्ह्यावर बॉम्ब पडला आणि लोक गाव सोडून गेले असं नाहीये. त्याच गावात तेच लोक वर्षानुवर्ष राहत आहेत, म्हणजे जाणार कुठं? मग जर आज तुम्ही एससी आणि एसटीचं पर्सेंटेज काढता त्या जुन्या रेकॉर्डवर, जसं तुम्ही प्लॅनिंग समिती कमिशनसाठी काढलं होतं, तसं याचाही थोडाफार आधार घ्या ना. किंवा गेला बाजार, माझं म्हणणं असं आहे की जे उतारे पुरावे सापडत आहेत ते बोगस आहेत असं तरी म्हणू नका. आणि शेवटी हे गव्हर्नमेंट रेकॉर्ड सांभाळण्याची जबाबदारी कुणाची होती? द कस्टोडियन ऑफ गव्हर्नमेंट रेकॉर्ड्स इज द गव्हर्नमेंट. प्रत्येक डिस्ट्रिक्ट कलेक्टरकडे पाहिजे. आणि मला जे आढळलं त्यानुसार जुलै 1956 मध्ये निजामाच्या सरकारनी सगळं जे रेकॉर्ड आहे ते आपल्याला विधिवत दिलेलं आहे. त्याच्या नोटिफिकेशन निघालेले आहेत. नोव्हेंबर डिसेंबर 1956 आणि 57ला एप्रिल पर्यंत न्याय विभागाचं रेकॉर्ड आलं, म्हणजे ट्रेझरीचे लेजर्स आले, गव्हर्नमेंटचं सगळं रेव्हेन्यू रेकॉर्ड आलं. आणि निजामाचं जे रेव्हेन्यू रेकॉर्ड होतं ते खूप उत्तम होतं, ज्याच्यामध्ये तालुकावार पत्रकं होती, ती साधारणतः 10 होती, त्याच्यामध्ये सगळं होतं. आणि ब्रिटिश डॉमिनियन पेक्षा हैदराबाद डॉमिनियन मधलं रेकॉर्ड उत्तम होतं, असं जे जे काही गोष्टी मिळतात त्याच्यातून दिसतं. बर, पण सरकारच्या बाजूने मी जे म्हणतोय की सरकार असं कारण पुढे करतंय, त्यावेळी कदाचित हा मुद्दा म्हणजे सरकार पुढे करू शकेल का की याच्यामध्ये आकडेवारी आहे आणि वैयक्तिक रेकॉर्ड्स आता आपल्याकडे नाही आहेत म्हणून वगैरे, म्हणून ते नाकारलं जाऊ शकतं का? नाही, आता याच्या बाबतीत बारकाईनं तज्ञांनी एकत्रित बसून डिसिजन घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. वेगवेगळे प्रॉज अँड कॉन्स वापरून त्याच्यामध्ये डिसिजन घ्यायला पाहिजे. पण अजून सुद्धा जर बारकाईनं शोध घेतला तर मराठवाड्यामध्ये अजूनही रेकॉर्ड उपलब्ध आहे, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं आहे. खरं म्हटलं तर हे डुप्लिकेट मध्ये रेकॉर्ड ठेवणं ही शासनाची जबाबदारी आहे.
तालुका पत्रक आपण काय म्हणतो, तर उदाहरणार्थ खतरा पत्रक, सर्वे नंबर, मालकी हे होतं, रजिस्टर होतं, म्हणजे किती तालुक्यामध्ये शेतकरी आहेत, किंवा खाते नंबर किती आहेत, किंवा रकबा एरिया रजिस्टर होतं, किंवा जमिनीची प्रतवारी फसल रजिस्टर होतं. त्याच्यानंतर एक लाल किताब म्हणून असायचं. ते लाल बर किताब म्हणजे संपूर्ण माहिती त्या गावची, गावात तळी किती आहेत, माणसं किती आहेत, येणारे पाहुणे किती आहेत, त्याच्यानंतर कुणाच्या जमिनी आहेत, इनाम किती आहेत, ही सगळी पुस्तकं गेली कुठं? आणि आपली जनगणना त्यामुळं इतकी एफिशियंटली होते का? म्हणजे आज आपली जनगणना जी होते ती इतक्या हा, एफिशियंटली होते असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे की ज्या त्या काळानुसार नाही, हे जेवढी होती? मी एवढंच सांगेन की निजाम काळातलं हे रेकॉर्ड होतं, ते गेल्या 25-30 वर्षामध्ये त्याची वाताहत झाली. रेकॉर्ड रूम मधलं हे रेकॉर्ड सगळं कुठं गेलं याचा शोध लावावा, आणि त्याच्यासाठी फक्त एका मुख्यमंत्र्याला जबाबदार धरू नये. गेल्या 30-35 वर्षामध्ये कोण कोण मुख्यमंत्री झाले आणि कोण कोण रेव्हेन्यू मिनिस्टर झाले, यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे की हे रेकॉर्ड गेलं कुठं. आणि बर रेकॉर्ड रूम मध्ये जे आमचं ABCDE मध्ये जे रेकॉर्ड ठेवलं जातं, आणि रेकॉर्ड नाश करताना त्याची तेरीज ठेवली जाते, ती तेरीज जरी मिळाली तरी आपल्या लक्षात येईल की हे रेकॉर्ड गेलं कुठं. आणि बर याच्यामध्ये शासनाचं काही बिघडत नाही, लोकांचं नुकसान झालं. आज ते ओके. जर रेकॉर्ड तसं असतं, जे महाराष्ट्रामध्ये 83-84 पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात होतं, हे प्रश्नच आले नसते. बर मी सातारा मला सारख्या डिस्ट्रिक्ट मध्ये जॉईन हो. झालो, त्यावेळेला रेकॉर्ड रूम अशी भरगच्च भरलेली होती. मला आता नंतर एक तोच वेळ प्रश्न आलं, विचारायचा होता. जाळा जाळा जाळा. बरं. काय त्याच्या आता पाठीमागचं हेतू? त्यामुळं त्यामुळं त्यामुळे ही जी तालुका पत्रकं आहेत, जिल्हा पत्रकं गेली. आता मौर्य काळापासून राज्य म्हणजे काय हो, की राजाला आपली बॉर्डर किती आहे हे माहिती पाहिजे, नंबर एक. बरं. नंबर दोन, सैन्य किंवा नवीन राज्य स्थापन झालं, समजा नवीन फॉर्मेशन ऑफ स्टेट झालं, किंवा नवीन राज्य जिंकलं, तर त्या राज्याची बॉर्डर राजाला माहिती असावी लागते. त्यानंतर त्या माझ्या राज्यामध्ये किती शेतकरी राहतात, त्यांचं किती क्षेत्र आहे, ते कुठल्या जातीचे आहेत, हे राजाकडे रेकॉर्ड असावं लागतं, जे महाराष्ट्रात होतं. आणि जे हं. 84-85 पासून नष्ट झालं, ते कुणी केलं ते पहा तुम्ही. आणि याच्यामध्ये लोकांचं नुकसान झालेलं आहे, असं मी तुम्हाला धाडसानं सांगेन. पण कारण जर ते कुणी नष्ट केलं हे लोकांनी बोलावं, मग मी सांगतो ते कुणी नष्ट केलं. नाही, पण नष्ट झालंय तर मग आता आरक्षणासाठी त्याचा वापर कसा होणार? हे तोच प्रॉब्लेम आहे ना, हे अडचणी आल्याच नसत्या जर कस्टोडियन ऑफ गव्हर्नमेंट रेकॉर्ड या कस्टोडियननी जर जबाबदारी पाळली असती. बरं. आता तुमच्याकडे निजामाने रेकॉर्ड देताना त्या सगळ्याची तेरीज केलेली आहे, त्याची हं. पत्रकं आहेत, नोटिफिकेशन निघालेली आहेत, निजामानं काढलेली आहेत, तेव्हाच्या मुंबई प्रांतिक सरकारनं पण नोटिफिकेशन काढलेली आहे. हं. त्याच्यामध्ये डेडलाईन ठरवून दिले गेलेल्या होत्या, की ट्रेझरीचं रेकॉर्ड किती तारखेपर्यंत यायला पाहिजे, ओके. पोलिसांचं रेकॉर्ड किती तारखेपर्यंत यायला पाहिजे, ज्युडिशियल रेकॉर्ड. आता हे बघा, सार्वजनिक बांधकाम रेकॉर्ड हं. हे 1956-57 मध्ये आलं. ट्रेझरी रेकॉर्ड डिसेंबर 1956 मध्ये आलं. त्याच्यानंतर जे कोर्टाचं रेकॉर्ड आहे ते एप्रिल 57 पर्यंत आलं. ज्या आमच्या संचिका ज्याला म्हणतो गव्हर्नमेंट फाईल्स, त्या निजामाच्या फाईल्स सुद्धा ह्या एप्रिल महिन्याच्या आत इथं आल्या. आणि हं. त्याबाबत दोन्ही सरकारने काढलेली नोटिफिकेशन आहे. त्यामुळे बरोबर. आलं नाही, मिळालं नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही. ते गेलं बरं. कुठं आणि कोणी काय केलं हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे नाही. मला दुःख मला असं वाटतं की लोकांच्या जीवनाशी तुमच्या चुकीसाठी खेळू नका. नाही, मला तुम्ही जर म्हणताय की हे रेकॉर्ड नष्ट झालेलं आहे, याच्या संदर्भातले पुरावे आता आपल्याकडे नाहीयेत म्हणजे उपलब्ध, तर मग आत्ता सरकार मग काय त्याच्याबद्दल म्हणजे खेळ चालू आहे का? हैदराबाद गॅझेटचा जेव्हा विषय येतो तेव्हा मग आम्ही त्याची तत्वता अंमलबजावणी करू वगैरे, हे सगळे मग शब्दांचे बुडबुडे आहेत का? नेमकं पुढं काय होणार मग? नाही, मला असं मग त्याच्यावर एकच इलाज आहे की निजामाचं रेकॉर्ड किंवा ब्रिटिशांचं रेकॉर्ड सुद्धा सांगत नाही की सगळे मराठे कुणबी होते म्हणून. पण आज जी काही कुणब्यांच्या पोरांनी कुठून ना कुठून रेकॉर्ड थोडं बहुत मिळवलं असेल, ते तुम्ही ग्राह्य धरा आणि त्यांना तरी फायदा द्या ना. म्हणजे जे तेवढा तरी त्यांना आहे फायदा द्या, ते आता मी त्यांच्याकडे म्हणण्यामागे संशयानं बघू नका.
बरोबर. नाही, मगाशी एक इंट्रोडक्शन मध्ये पण आपण बोललो की हैदराबाद आणि सातारा ही 2 गॅझेट सध्या खूप चर्चेत आहेत. तर काय म्हणजे सातारा गॅझेटचा नेमका काय संबंध आहे आणि जर सगळीकडेच उपलब्ध होती तर या आरक्षणासंदर्भात सातारा गॅझेटचं महत्व काय आहे? काही नाही, कुणाला तरी ते सातारा हे गॅजेट आहे हे मिळालेलं आहे, यापेक्षा वेगळं सातारा गॅजेट काही असू शकत नाही. हे सातारा गॅजेट जे आहे ते 1886 साली गव्हर्नमेंट ओरिएंटल प्रेस मध्ये छापलेलं आहे, मुंबईला छापलेलं आहे. 1886चं हे गॅजेट, याशिवाय सातारा दुसरं गॅजेट असू शकत नाही. आणि कोणी म्हटलं सातारा संस्थानिक गॅजेट कुठं आहे तर त्याचा शोध लावता येईल, नाही असं नाही. पण हे जे आहे हे सातारा गॅजेट म्हणजे हेच आहे. याच्यापेक्षा कुणाजवळ काही असेल तर दाखवावं, आमच्याही ज्ञानामध्ये फरक पडेल. थोडंसं आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे येऊयात. तुम्हाला म्हणजे आता आपण इतक्या वर्षानंतर या गॅझेटच्या आधारे जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी बोलतोय तर तेव्हा ते किती संयुक्तिक वाटतंय तुम्हाला? आणि खरोखर म्हणजे की जसं तुम्ही म्हटलात की प्लॅनिंग कमिशनच्या बाबतीत काही आकड्यांचा हवाला जो आहे तो याच सगळ्या रेकॉर्ड्स मधून घेतलेला होता. पण नंतरच्या काळामध्ये पुन्हा आपण याच्याकडे कधी बघून म्हणजे त्याच्यातला काही शोध घेतलेला आहे का? नाही, आता तुमच्यात ते काही पत्रकार असं म्हणतात की कोल्हापूरची भूमी ही शाहू महाराजांची भूमी असल्यामुळे तिथलं रेकॉर्ड बरोबर राहिलं, हे खोटं आहे. तिथलं रेकॉर्ड मोडीमध्ये होतं आणि अचानक इतरांबरोबर जाळलं तर कदाचित आपल्या पाठीमागं चौकशी लागेल म्हणून कोल्हापूर भागातलं मोडी रेकॉर्ड जाळलं गेलं नाही म्हणून ते राहिलं. बापरे. पण दादा म्हणजे तुमची शेवटची कमेंट या सगळ्या गॅझेटच्या सगळ्या चर्चेबद्दलची काय आहे नेमकी? या गॅझेटमधनं खरोखर आत्ता इतक्या वर्षानंतर मराठा समाजाला न्याय मिळू शकतो का? तुमची एक शेवटची कमेंट आपण जाता जाता घेऊया. माझी शेवटची कमेंट अशी आहे की कृपया मराठा समाजातली जी काही भाग्यवंत, लक्ष्मीचा वरदास्त असलेली जी 60-70 घराणी आहेत, जी 70 वर्षापूर्वी कुठेही नव्हती, जे मोठे साखर कारखान्याचे मालक वगैरे झाले, जुन्या पिढीच्या लोकांना विचाराल तर यांच्या मूळ पुरुषांना जिल्ह्याला आणि तालुक्याला जायला पैसे नसायचे. त्यावेळेला गव्हर्नमेंट काय म्हणायचे त्याला, सर्व्हिस मोटार म्हणून, त्या सर्व्हिस मोटारीला लोकांनी पैसे यांच्या भाड्याचे दिलेले आहेत. पुन्हा ती घराणी भाग्यवंत बनली, ज्ञानवंत बनली. जे नवीन पक्ष येईल त्यांच्याबरोबर हे आहेतच. शिवसेना राज्यात आली त्यांच्याबरोबर आहेत, जनता पक्ष आला त्यांच्याबरोबर आहेत, बीजेपी आली त्यांच्याबरोबर आहेत. हे जी 60-70 घराणी आहेत ती भाग्यवंत आहेत आणि ते भाग्य इतर कोणाला मिळालेलं नाही. आणि प्रत्येक गावामध्ये दुःखाची गोष्ट अशी की तुम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन बघाल तर 200-200, 100-100, 80-80 मुलं मुली बिन लग्नाचे आहेत, कारण त्यांना नोकरी नाही. मुली काय म्हणतात की बेकार नवऱ्याच्या पदरात मला बांधण्यापेक्षा बाबा मी तुम्हाला जड झाली असेल तर मी जीव देते. मुलांना नोकऱ्या नाही आहेत. माझ्याकडे आता एक धनाजी घोरपडे नावाचा एक माझ्याकडे कवी मित्र आहे जो डबल ग्रॅज्युएट आहे. त्याला आता परवा 5-6 मोठी कवितेची पुरस्कार मिळालेले आहेत. नक्षत्राचं देणं त्याच्या घरामध्ये भरभरून आहे, पण नोकरी नसल्यामुळे काही चालत नाही. तर हा जो नोकरीचा प्रश्न आहे, हा नोकरीचा प्रश्न सोडवला पाहिजे, अन्यथा हा प्रश्न गंभीर बनेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही विसरता की एकेकाळी मुंबई ही 11 जिल्ह्याच्या जोरावर जगली जात होती. 15 जिल्हे मुंबईवर जगत होते. कोकणी आणि कुणबी घाटावरचे आणि कोकणातले सगळे लोक 11 ते 14 जिल्हे हे मुंबईच्या गिरण्यावर जगत होते. 62 गिरण्या होत्या, 2,80,000 गिरणी कामगार होते आणि गिरणीला अलाइड असे उद्योग मिळून 8 लाख मराठा, कुणबी, कोकणी हे जगत होते. त्यांचं जगण्याचं साधन काळानं आणि तुम्ही काढून घेतलं. गिरण्या बंद पाडल्या, गिरणींच्या खालच्या जमिनी विकल्या. लोकांनी जायचं कुठं? जर तुम्ही ज्यावेळेला तुमचं नशीब चांगलं, मंडल आयोग ज्यावेळेला तुम्ही स्थापन केला त्यावेळेला गिरणीमध्ये सगळे कामाला होते, त्यामुळे लोकांना एवढ्या त्याच्या झळा पोचल्या नाहीत.
पण हम्म. तेच लोक आज कुठे आहेत, कसे जगतायत, या सर्व दृष्टिकोनातून मराठा समाजाचा विचार करा. आणि आता जर न कराल तर कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत भविष्यात हा प्रश्न खूप गंभीर होणार आहे. बरोबर. आणि जबाबदारीनं आणि ममत्वानं आणि माणुसकीनं आपण या समाजाकडे बघायला पाहिजे असं मला वाटतं. ओके. म्हणजे आशा आहे की या सगळ्या निमित्तानं गॅझेटचा जो सगळा विषय आहे तो तुमच्या लक्षामध्ये आला असेल आणि गॅझेटचं सगळं अंतरंग जे आहे ते सरांनी अगदी व्यवस्थितपणे आपल्याला उलगडून सांगितलेलं आहे आणि प्रत्यक्षात जे सांगितलं जात आहे त्याच्यापेक्षा नेमकी स्थिती काय आहे वरवरची चर्चा न करता त्यांच्याकडं स्वतःकडं हे सगळे रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत. त्यांनी स्वतः अनेक लायब्ररीमध्ये जाऊन ते सगळं धुंडाळलेलं आहे. म्हणून ही चर्चा जी आहे ती आपण त्यांच्याशी केली. सर खूप खूप धन्यवाद तुमचे या सगळ्या चर्चेबद्दल. तुम्हाला ही चर्चा कशी वाटली, तुमचे काही या सगळ्या संदर्भात प्रश्न असतील, तुमच्या मनातल्या शंका असतील तर त्या कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.